नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातील सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. राहुल जेलमध्ये असतो म्हणून सर्वजण जरा उदासच असतात. तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला, कसं आहे ना, दिवसाची सुरुवात म्हणजे नव्याची सुरुवात. आता जे घडले त्यामुळे आपल्या सगळ्यांना हादरा बसलाय. या घरात राहुल लहानाचा मोठा झाला. ज्या मुलाला अंगा खांद्यावर खेळलं आणि तो असा वागला म्हणजे जरा वाईट वाटणारच. जे काही घडले ते सर्व धक्कादायकच होतं. पण ते दुःख सारून पुढे जायला हवं. कारण तो जे काही वागला तो त्याची दुर्बुद्धी, दुसरं काय. पण याच्यासाठी दुसऱ्याच्या आनंदावर विरंजन कशासाठी घालायचं? तेव्हा रोहिणी आश्चर्यानेच आबाकडे पाहते आणि म्हणते, म्हणजे? यावर आबा बोलतात की म्हणजे या सगळ्यामध्ये या पोरीची पहिली मंगळागौर राहून गेली. बाकी सगळ्या सुनांची मंगळागौर झाली, तशी अनामिकाची पण मंगळागौर व्हायला हवी. तेव्हा मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला पाहिजे. आणि सर्वजण गालातल्या गालात हसतात. तेव्हा रोहिणी रागानेच उठून जाते. रजनी रोहिणीला आवाज देते. यावर आबा बोलतात की आई आहे त्याची. आता तो जे काही वागलाय त्यामुळे तिची काय मानसिकता झाली आहे ते तिचं तिला ठाऊक. मी बोलेल तिच्याशी. आबा अनामिकाला बोलतात की मग काय अनामिका, तुझी पहिली मंगळागौर साजरी करायची ना? यावर अनामिका हसून बोलते की मंगळागौर मध्येच? रजनी आबांना बोलते की अहो म्हणजे काय आबा, करायची तिची मंगळागौर. आता गेल्या वर्षी कलाची आणि नयनाची पहिली मंगळागौर झाली, मग या वर्षी माझ्या सुनाची नको का? नक्की करायची मंगळागौर. अनामिका बोलते बापरे. सरोज बोलते की बापरे काय त्यात, खूप धमाल असते. घरातले असो, समाजातले असो, नाहीतर कामाच्या ठिकाणाचं. शिकायचं असेल तर मंगळागौर खेळताच आली पाहिजे. हे खेळ उगाच नाही, पूर्व परंपरेने या सगळ्या गोष्टी साजरी होतात. नथिंग इज ओल्ड फॅशन. आणि या सगळ्या गोष्टी मागे आजचा काही ना काही संदर्भ दडलेला असतो. रजनी यावर म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. आणि एकत्र येऊन धमाल करायला कुठलाही दिवस चांगलाच असतो की. आबा, तुम्हाला आठवतंय का, माझ्या पहिल्या मंगळागौरीच्या वेळेस माईनी आणि सरोज वहिनींनी फुगडी घातली होती. किती वेळ रंगली होती त्यांची फुगडी. आबा हो बोलतात. सरोज बोलते की मला अगदी काल परवा घडल्यासारखंच आठवते. आबा, तुम्हाला आठवते का, रजनीच्या गृहप्रवेशाच्या वेळी ही रेडिओच काम करणारी मुलगी आणि नेमका वेळेला हिला उखाणं सुचेनात. यावर कला कौतुकानेच रजनी बोलते की काय हो वहिनी, असं झालं म्हणजे पहिलीच वेळ होती उखाणा घ्यायची. पण बरं झालं हा, माईनी पटकन माझ्या कानात सांगितलं. सरोज बोलते की हो ना, खरंच अशा प्रसंगाच्या वेळी माईची खरंच आठवण येते. माईची आणि माझी कायम पार्टनरशिप असायची मंगळागौरी. रजनी बोलते की अगदी. सरोज बोलते की किती सुंदर दिसायच्या त्या. त्यांचं ते मौशर रेशमी हिरवगार लुगडं, नाकात मोत्याची नथ, कपाळात चंद्रकोर, त्यांचं ते दागिनं, सगळं त्यांना शोभून दिसायचं. यावर कला मनात बोलते की सरोज मॅडमचं वेगळंच हे रूप मला समजते. आज त्यांच्यावर पाहता एवढ्या प्रॅक्टिकल आणि शिस्तबद्ध आहे. घर म्हटलं की अगदी प्रेमळ. चांदेकरकडे हा गुण यांच्यामुळेच आला असणार. सरोज बोलते की मी काय बोलत बसले, आबा मला मीटिंगला जायचंय, निघते मी. आबा पेपरमध्ये बघतात. तेव्हा बोलतात की अगं हे बघ, आताच मंगळागौरीचा विषय काढला आणि मंगळागौरीची जाहिरात आली. तेव्हा जाहिरात सगळेजण बघतात. रजनी बोलते की अय्या, कला एवढी मोठी स्पर्धा आहे. कला बोलते की काय धम्माल येत असेल तिथे. रजनी बोलते की अगदी, मला काय म्हणायचे, आपण भाग घेऊया का याच्यात? कला बोलते की रजनी मॅडम, तुम्ही माझ्या मनातलं बोलला, खूप मजा येईल. रजनी बोलते की अनामिका, किती नशीबवान आहेस तू, तुझी पहिली मंगळागौर आम्ही दणक्यात साजरी होणार बघ. अगं कोल्हापूर असेल तिथे. आब्बा बोलतात की आणि हा, पुढे काय लिहिलं आहे या मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये, जी सासू सुनेची जोडी जिंकेल तिला सोन्याचं पैंजण बक्षीस म्हणून देणार आहे. तेव्हा लगेच नैना पेपर घेते आणि बोलते की बघू बघू, कुठे लिहिलं आहे सोन्याचं पैंजण. मनात बोलते की वाव, सोन्याचं पैंजण, तसंही मला पैंजण पाहिजेच होतं. हे सोन्याचं पैंजण, नाही नाही, इकडे मलाच जिंकलं पाहिजे. आणि त्या स्पर्धेत कलाच्या विरोधात उभं राहून तिला हरवायची संधी मिळणार आहे. या दोन्ही गोष्टी माझ्या मनासारख्या करायच्या आहे. आता म्हणजे मीच जिंकणार. आणि या कलाची लायकी तरी आहे का सोन्याचं पैंजण घालायचं? कला बोलते की ताई, तू सुद्धा भाग घेशील ना? नैना बोलते की ऑब्विसली, सगळ्यात पहिली मीच भाग घेणार. नैना बोलते की आब्बा, मी यात नाव कधी नोंदवू सांगता का? आब्बा कौतुकानेच बोलतात की तुझ्या पारंपरिक खेळासाठी एवढा उत्साह म्हणजे मंगळागौर पावली म्हणायची. आणि सर्वजण हसायला लागतात. आब्बा अनामिकाला बोलतात की अगं तू ग पोरी, तुला काय झालं? अनामिका बोलते की मला ना फारशी माहिती नाही आहे याविषयी. म्हणजे आपल्या संस्कृती बाबतीत रिस्पेक्ट आहे नक्कीच. मला खेळता येत नाही ना, म्हणून मी भाग घेऊन उपयोग नाही. आपल्याला
यावर रजनी बोलते की असं काय म्हणते, तुला मज्जा येईल बघ. एकदा खेळायला सुरुवात केली ना, दरवर्षी मंगळागौर कधी येते अशी वाट बघत बसशील. काही कठीण नसतं त्याच्यात, मी शिकवेल तुला. कला बोलते की बरं मी आलेच, आईलाही कळवते. इथे मंगळागौरीची स्पर्धा म्हटल्यावर पहिली हजर होईल आणि तिथून जाते. आबा बोलतात की ही मंगळागौरीची स्पर्धा म्हणजे चांदेकरांच्या घराण्यात काहीतरी मोठा उत्सव आहे असंच वाटत आहे आणि जोरजोरात हसतात. दुसरीकडे आपण पाहतो की कला स्वतःशीच बोलते की सरोज मॅडम माझ्यासोबत स्पर्धेत भाग घेतील का, काय करू, चांदेकरला विचारते. तेव्हा ती फोन करते. तेव्हा अद्वैत फोन उचलतो आणि बोलतो की बोला खरे. यावर कला बोलते की चांदेकर ऐक ना, कोल्हापुरात मोठी मंगळागौरीची स्पर्धा होते ज्यात सासू सुनाने भाग घ्यायचा आहे. सरोज मॅडम माझ्यासोबत भाग घेतील का रे? अद्वैत बोलतो की आईला स्पर्धा वगैरे काही आवडत नाही, ती नाही भाग घेणार. कला बोलते की मला माहिती आहे त्यांना हे असलं सगळं नाही आवडत, पण मला असं वाटतं त्यांनी भाग घ्यावा. अद्वैत बोलतो की अरे शक्यच नाही. कला बोलते की अशक्य काय आहे त्यात, जमेल त्यांना. अद्वैत बोलते की अगं ती माझी आई आहे त्यामुळे ती असं काही करू शकते, पण या गोष्टीत वेळ घालू नको, ती असलं काहीही करणार नाही. कला बोलते की तू उगाच नकार घंटा वाजू नकोस हा आधीपासून चांदेकर. काय तर म्हणे माझी आई आहे, असं करत नाही. माझ्या सासूबाई आहेत त्या आणि मला माहिती आहे त्या आणि माई आजी एकत्र खूप छान मंगळागौर खेळायचा. अद्वैत बोलतो की उगाच. कला बोलते की उगाच नाही, मला सगळं माहिती आहे आणि तुला काहीच माहिती नाही. अद्वैत बोलतो की हो, प्रत्येक गोष्टी उगाच तू माझ्यापेक्षा शहाणी आहे हे प्रूफ करायला जाऊ नको हा, फेल होशील. आणि मला कसं माहिती नसणार? कला बोलते की त्यासाठी घरात लक्ष असावं लागतं चांदेकर, जरा सतर्क राहावं लागतं. अद्वैत बोलतो की गरजेपुरतं लक्ष असतं माझं, तुझ्यासारखा अतिबोचकपणा करत नाही मी. कला बोलते की मी अतिबोचकपणा वगैरे करत नाही. नाश्त्याच्या वेळेला आजोबा आणि सरोज मॅडम बोलत होते तेव्हा मी ऐकलं आणि तेव्हाच मला कळलं. अद्वैत बोलतो की तू माझ्या फॅमिलीला हायजॅक केलं आहेस का? कला बोलते की आणि तू माझ्या आईला. बरं ते सगळं जाऊ दे ना चांदेकर, तू मला काही सुचवणार आहेस का? तुझ्या त्या ग्रेट मेंदूमध्ये आयडिया दे ना मला. अद्वैत बोलतो की सध्या तरी काही सुचत नाही आहे मला. कला बोलते की मग कसला रे ग्रेट तू, जाऊ दे आता मीच बघते काय करता येते, ठेव तू फोन. तेव्हा अद्वैत बोलते की तू तू काय बघते, जी गोष्ट मला नाही जमत ती तुला काय जमणार आहे? कला बोलते की ओ चांदेकर, मुळात मला चॅलेंज करू नका हा, पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला फोन करून सांगते की नाही बघा की सरोज मॅडम माझ्यासोबत मंगळागौरीची स्पर्धा खेळायला तयार झाल्यात. यावर अद्वैत बोलतो की 10 मिनिटात, ठीक आहे बघू आपण. कला बोलते की बघच तू आणि फोन ठेवून देतात. यावर अद्वैत स्वतःशीच बोलतो की 10 मिनिटात माझ्या आईला कन्व्हिन्स करणार. दुसरीकडे नैना रोहिणीच्या रूम मध्ये आलेली असते तेव्हा रोहिणी नैनाला बोलते की इथे माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि यांना मंगळागौर स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. इथे कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. मग हे सगळं त्या कलामुळे होत आहे, सोडणार नाही आहे मी तिला. कला खरे आता तू आहे आणि मी आहे. नैना बोलते की हो, ती मुद्दामच करते, सवय आहे तिची घाणेरडी, माहिती आहे आपल्याला. रोहिणी बोलते की बघ आता मी काय करते ते. नैना बोलते की आता कसं मॉम इन लॉ, आता मंगळागौरीकडे आपण खेळ खेळायचं म्हणून नाही तर गेम करायचा आहे म्हणून बघूया. तसे या स्पर्धेत कला आपली स्पर्धक असणार. चार चौघात तिला तोंडावर पाडण्याची कमाल संधी आहे. माझ्या संसाराची वाट लावली तिने, तिला मी सोडणार नाही. म्हणून म्हणते तुम्ही आणि मी दोघी मिळून या मंगळागौरी स्पर्धेत भाग घेऊया आणि दोघी मिळून तिची वाट लावून टाकूया. एकदा तिची नाचक्की झाली, ऑटोमॅटिकली अख्ख्या चांदेकरांची नाचक्की होईल, ती पण कोल्हापुरासमोर. रोहिणी सुद्धा तयार होते. रोहिणी स्वतःशीच बोलते की तुझे प्लॅन छोटे छोटे असतात नैना, माझे नाही. नुसती नाचक्की नाही होणार. कला खरे, मंगळागौर खेळायची आहे ना तुला, ठीक आहे, तर ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची मंगळागौर असते. दुसरीकडे सरोज मॅडम काहीतरी काम करत असतात तेव्हा तिथे कला येते आणि बोलते की सरोज मॅडम आत येऊ का? सरोज बोलते की हो ये. कला बोलते की तुमची कॉफी आणली आहे. यावर सरोज बोलते की तू का आणली कॉफी, मी अंजूला सांगितलं होतं. कला बोलते की हो, मीच म्हणाले होते अंजूला मी घेऊन जाते. सरोज बोलते की काय बोलायला आलीस? कला पेपर दाखवते आणि बोलते की याच्याबद्दल, मगाशी याच्याबद्दल चर्चा करत होतो ना आपण सरोज मॅडम, माझी खूप इच्छा आहे या स्पर्धेत भाग घेण्याची, पण सासू आणि सून या जोडीने एकत्र भाग घेणे आवश्यक आहे. मला असं वाटते की दोघींनी आपण एकत्र भाग घ्यायला हवा.
सरोज बोलते की सॉरी, मला इंटरेस्ट नाही आहे याच्यात. गेल्या वर्षी घरची मंगळागौर होती म्हणून खेळली, नाही तर तीही नसती खेळली असती. यावर कला बोलते की आबाची इच्छा आहे की सर्वांनी यात भाग घ्यावा. सरोज बोलते की आबाशी बोलायचं असेल तर मी बोलते त्यांच्याशी, पण मला नाही जमणार. तेव्हा कला नाराज होऊन निघून जाते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.